तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद व डॉक्टर रवींद्र आरळे यांना विधान परिषदेवर घ्या। भाजपचे युवा नेते डॉक्टर सार्थक खिट्टी यांनी केली मागणी। जत विधानसभा मतदारसंघातून 38,000 मताधिक्याने निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपने मंत्रिपद द्यावे व जत तालुक्यातील लिंगायत समाजाचे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळे यांना विधान परिषदेचे आमदार करावे अशी मागणी भाजपा वैद्यकीय सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर सार्थक खिट्टी यांनी केली आहे। राज्यातील बहुजन अल्पसंख्याक उपेक्षित वंचितांचा हुंकार बनत प्रस्थापितांच्या विरोधात रोखठोकपणे बुलंद आवाज करत कायम अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शिक्षण, आरोग्य, एसटी कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका अशा वर्कर, गावगाड्यापासून लमानतांड्यापर्यंत सर्व छोट्या छोट्या समाज घटकासाठी कार्यरत राहणारे, शेती व शेतकऱ्यासाठी राजेवाडी तलाव फोडणारे, टेंबूचे कार्यालय फोडणारे, MPSC विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे बहुजन समाजाचे लोकनेते अशी ओळख असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे अशी मागणी डॉक्टर सार्थक खिट्टी यांनी केली आहे। तसेच जत विधानसभेत आमदार पडळकर यांच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजाचे भाजपचे ज्येष्ठ नेते, भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळे यांना विधान परिषद आमदार म्हणून नियुक्त करावे अशी मागणी डॉक्टर सार्थक खिट्टी यांनी केली आहे। डॉक्टर सार्थक खिट्टी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, जनसंपर्क आणि पक्षासाठी तळमळीने काम करण्याची जिद्द यामुळे डॉक्टर आरळे यांचा मोठा जनसंपर्क तयार झालेला आहे। विधानसभेत लोकनियुक्त आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे आमदार होते। आता ते जतमधून विजयी झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे। या जागेवर डॉक्टर रवींद्र आरळे यांची नियुक्ती करावी अशी मागणी डॉक्टर सार्थक खिट्टी यांनी केली आहे। Press the bell icon on the video and never miss another update.